या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX। आमच्याकडे पैठणी, डिझायनर साडी, घागरा कुर्ती, मेन्सवेअर, शूटिंग शर्टिंग, बॉईज किड्सवेअर अगदी योग्य दरात मिळतील। आमचा पत्ता जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX, गाडेकर ऑटो समोर, विंचूर रोड, येवला। पैठणी म्हटलं की नाशिकचं येवला हे सर्वांच्या नजरेसमोर येतं। येवल्यात शेकडो कारागीर पैठणी बनवत असून पैठणीचा पदरच अनेकांचा रोजगार झालाय। यापूर्वी पैठणीच्या पदरावर विविध कलाकृती सादर केल्या जात, मात्र जसा ट्रेंड बदलत गेला तसं पैठणीमध्ये मॉडिफिकेशन आलं। येवल्यातील कुशल कारागीर पदरावर विविध देवी देवतांच्या, पशुपक्ष्यांच्या, नेत्यांच्या प्रतिमा तयार करू लागले। मात्र विष्णू भालेरे या पैठणी कारागिरानं बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी आपल्या लाडक्या लेकीला आणि जावयाला अनोखी भेट देण्यासाठी पैठणीच्या पदरावर हुबेहूब जिवंतपणा वाटणारी सुंदर अशी लेक जावयाची प्रतिमा 2 महिने अथक परिश्रम घेऊन साकारली आहे। नातीचा वाढदिवस हे निमित्त साधून विष्णू भालेरे यांनी जावई आकाश रावळ आणि लेक श्रद्धा रावळ यांना ही साडी भेट दिली। आईपेक्षाही बापाचा लेकीमध्ये जास्त जीव असतो हे आज पुन्हा सिद्ध झालंय। ही साडी पाहण्यासाठी परिसरातील महिला देखील आता गर्दी करतायत। ही साडी खूपच सुंदर आहे आणि ही साडी मी पहिल्यांदाच पाहिलेली आहे। खूप सुंदर आणि कौशल्यपूर्ण हे काम आहे। भालेरे काकांनी आपल्या लेक जावयाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून पैठणी साडीवर जे प्रतिकृती केलेली आहे ते खूपच सुंदर आणि कौशल्यपूर्ण आहे। आमच्या समोर जे भालेरे काका राहतात त्यांनी पैठणीचं अतिशय सुंदर असं काम केले आहे। आजकाल स्त्री भ्रूण हत्या ही अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु एक मुलीप्रती जे आदर आहे तो आदर त्यांनी आपल्या पैठणीतून साकारला आहे। अतिशय सुंदर अशी कलाकुसर त्यांनी आपल्या पैठणीतून दाखवलेली आहे। भालेरे कुटुंबानं आपल्या कलेतून बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश दिल्यानं त्यांच्या कामाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। वरील व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास कमेंट करून व्हिडिओ शेअर जरूर करा। माझं नाव विष्णू भागीरथ भालेरे, राहणार येवला। ही माझा विणकाम व्यवसाय आहे आणि आमचा विणकाम व्यवसाय हा जवळजवळ 4 पिढ्यापासून आम्ही तो जतन करून ठेवलेला आहे। हा येवला शहरामध्ये येवल्याची पैठणी ही भारताच्या पलीकडे गेलेली आहे। ही जी येवलेकरांची जी कला आहे ती अत्यंत सुंदर, सुबक आणि परंपरागत जतन केलेली कला आहे। या कलेमध्ये आता माझ्या घरामध्ये सुद्धा 4 पिढ्यापासून तो व्यवसाय आम्ही करत आलेले आहे। पण आता आपण ह्या व्यवसायामध्ये नवीन काय करावा असं माझ्या मनात विचार आला आणि विचार म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून आत्ताचं जे वातावरण बघितलं आपण, ती आत्ताचं वातावरण असं आहे की भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात घडत आहे आणि भ्रूण हत्या म्हणजे आपल्या लेकीवर, आपल्या मुलींवर पाहिजे तसं प्रेम व्यक्त होत नाही आणि ते प्रेम आपण व्यक्त करावं अशी माझ्या मनात कल्पना आली। म्हणून आता उद्या 1 एप्रिल ह्या 1 एप्रिलच्या दिवशी माझ्या नातीचा प्रथमच वाढदिवस होत आहे आणि नामकरण कार्यक्रम सुद्धा होत आहे। त्या निमित्तानं मग मी ह्या पैठणीवर माझ्या मुलीचा आणि माझ्या जावयांचा फोटो रेखाटलेला आहे आणि ते रेखाटण्यासाठी मला आणि माझ्या मुलाला 1.5 महिन्याचा कालावधी लागलेला आहे। अशी सुंदर अशी प्रतिमा मी ती रेखाटून सनी मी माझ्या मुलीला आता ते कायमस्वरूपी आठवणीत राहणं म्हणून सनी माझ्या मुलीला भेट देणार आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शूटिंग शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्नसराई निमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी, काळामाती रोड, येवला।